नमस्कार मंडळी, आज बघा मी वांग्याची भाजी बनवणार आहे। मी शेतातून अशी बघा ताजी ताजी एकदम किती ताजी वांगी आणलेत। आता हे वांग्याची भाजी मी बनवणार आहे। चला बघूया ह्याच्यासाठी काय काय। आता मी ही वांगी कापून घेते। विळ्याने मला काही एवढं जमत नाही। बघा किती छान वांगे आहेत, शेतातून आणले। अशी वांगी कापायची, किडके पण असतात कधी कधी, असं बघायचं फोडून। मी आता ही सगळी वांगी कापून घेते। चला आता आपण वांग्याला काय काय मसाला भरायचा ते बघू। हे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय वाटून, हे अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली। इथं कढई गरम करायला ठेवली, थोडस तेल टाकते। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण वांग्यात मसाला भरून घेऊ। हे गावच्या पद्धतीने वांग बनवते मी, खूप टेस्ट लागते गावाला काही पण। मी त्याच्यात हळद टाकली, थोडासा गरम मसाला पावडर टाकली। आता हे आमचा घरचा मसाला आहे हे टाकते, काळं तिखट। जास्त मसाले वापरत नाही ह्याच्यात मी। थोडस मीठ टाकते चवीपुरतं। आता हे मी सगळं मिक्स करते आणि वांग्यामध्ये भरते मसाला। हे थोडस पाणी घालून असं वांग्यात भरायचं आणि आपण फोडणीला कांदा टोमॅटो द्यायचं। अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरलाय। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। आता आपलं तेल गरम झालंय कढईत, त्याच्यात थोडीशी जिरी घालते मी। मोहरीचं बी आहे माझं। थोडीशी राई घालते। कांदा कापून घातलेला, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा। आपला कांदा थोडासा फ्राय झालाय, जास्त फ्राय नाही करायचा, थोडासा करायचा। आता ह्याच्यात ही भरलेली वांगी टाकते। तेलात चांगलं परतून घ्यायचं वांगी। हे अशी मस्त वांगी परतून घ्यायची आणि तेलातच शिजू द्यायची। ह्याच्यावर थोडं मी झाकण झाकते, थोड्या वेळ झाकून ठेवू आपण। आता आपली वांगी परतली असतील, आपण झाकण बघूया। छान तेलामध्ये परतले। शेतातली वांगी किती एकदम छान ताजे ताजे असतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात। थोडंसं पाणी घालते मी ह्याच्यात, आपल्याला रस्सा बनवायचा वांग्याचा।
ते धुवून घालते. त्याला शिजू द्यायचं 10-15 मिनिट, 10 मिनिटं शिजू द्यायचं. लवकरच शिजू. आता हे शिजू द्यायचे वांगी आपण चांगली. त्याला मी एवढं पाणी घातलंय, शिजू द्यायचं. शिजल्यावर थोडं पाणी कमी होईल. बघा अशा पद्धतीनं आपलं गावरान वांग्याचा रस्सा झालाय. आता आपण हे बंद करू. आपलं वांगे शिजलेत. तर गॅस बंद करते. अशा पद्धतीने भाजी झाली आपली. बघा खाण्यासाठी ही अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी तयार झाली. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब आणि लाईक करा.